महत्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या नेत्यानं पार्थ पवार यांची शरद पवारांकडे तक्रार केल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। शरद पवारांनी कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्यावी अशी या बड्या नेत्यानं शरद पवारांकडे मागणी केल्याचं सूत्रांकडून समजतंय। आम्ही सुद्धा पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे, दादा असताना असं काही घडत नव्हतं असं या नेत्यांनी पवारांकडे आपलं मत मांडल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। आमचा मान सन्मान राखला पाहिजे असं आम्हाला वाटतं असं या बड्या नेत्यानं पवारांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। राष्ट्रवादी पक्षात अंतर्गत काय चाललंय याच्यावर मला काहीच भाष्य करायची मला गरज वाटत नाही, कारण तो त्यांचा अंतर्गत विषय। पण माझ्या कानावर ज्या बातम्या येत आहेत की पार्थ पवार आता स्वतःला सर्वेसर्वा समजतो, त्याला असं वाटतं की अजित पवार गेल्यानंतर तोच त्या पक्षाचा मालक असल्यासारखा तो वागायला लागलाय। इतकंच नाही तर एक्साईज डिपार्टमेंटमध्येही मोठ्या प्रमाणावर तो दुडगोस घालतोय असंही ऐकलंय। तर आताच्या घटकेला मला नाही वाटत तो कोणाचा ऐकेल। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि यांनी शरद पवारांची भेट घेतली असेल तर तो शरद पवारांचंही ऐकेल असं मला वाटत नाही। ही बातमी पार्थ पवारची तक्रार करायला पार्थ पवार एवढा मोठा नेता नाहीये। सुनेत्रा बद्दल तर ठीक आहे, पार्थ पवार, जय पवार यांच्या तक्रारी करणं मला वाटतं अशा काही प्रकार झाला नसाल। त्यांच्या अंतर्गत पक्षाच्या विषयी काही चर्चा झाली निश्चित असावी, परंतु त्याची माहिती आम्हाला नाहीये। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची पुढच्या आठवड्यामध्ये महत्त्वाची बैठक होणार असल्याचं समजतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या अंतर्गत कलहावर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। स्वतः सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत संवाद साधणार असल्याचं समजतंय। सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। गुवाहाटीवरून आल्यानंतर दोन्ही नेत्यांनी ही भेट घेतल्याचं समजतंय। भेटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या सध्याच्या घडामोडींबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याच्या चर्चांना आता पुन्हा एकदा उधाण आलंय। दिल्लीमधल्या पक्ष कार्यालयामध्ये ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागल्याची माहितीही समोर आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।